शिर्के भावकीचं मतदान जास्त आहे, माने भावकीचं मतदान जास्त आहे, सपकाळ भावकीचं मतदान जास्त आहे. ही माणसं जर आपल्याकडे वळली तर त्यांचा पिक्चर कसा उघडा करायचा मग आपण बघू. मंदिराचं भूमिपूजन कुणी केलं? आमदार साहेबांनी. आमदार साहेबांचं स्वागत कुणी केलं? दादा, बरोबर, तुमच्या लक्षात आलं. मग मला सांगा दादा, तुमची भावकी मोठी नाही का? तुमचं मतदान जास्त नाही का? मग तुमच्या हस्ते का स्वागत होऊ नये आमदार साहेबांचं? बरोबर आहे का नाही? अहो, ह्योच तर पिक्चर उघडा पाडायचा असतो. हे बघा, कार्यकर्ते, या पंचवार्षिकला बिनविरोध करायचं नाही. उद्या चावडीत मिटिंग भरल, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. का? मागच्या पंचवार्षिकला आपण काय म्हणलं? बिनविरोध करायचं, त्यांनी केलं नाही. या वर्षी का करा? नाही, महिला आरक्षण असू दे की. माने तुमच्या मंडळींना करा की उभं, काय प्रॉब्लेम आहे? काय म्हणतात बघा, जर बिनविरोध ह्यांच्या मंडळींना जर म्हणले सरपंच करा, नो प्रॉब्लेम. पण जर नाही म्हणले तर नाहीच म्हणणार. ह्योच त्यांचा पिक्चर आपल्याला उघडा पाडायचा असतो. ठरलं काय होतं? वस्तीतनं बंदिस्त पाईपलाईन करायची. झाली का? कुठं गेली? निधी आला होता, पाईपलाईन कुठे गेली? पैसे कुठे गेलं? ह्योच पिक्चर तर उघडा करायचा असतो त्यांचा. लोकसभेला साहेबांनी सांगितलं आपण काम केलं, विधानसभेला साहेबांनी सांगितलं आपण काम केलं, झेडपीला साहेबांनी सांगितलं आपण काम केलं, पंचायत समितीला सुद्धा साहेबांनी सांगितलं आपण काम केलं. मला सांगा, तुमचं मतदान आहे, ह्यांचं मतदान आहे, सगळ्यांचे मतदान आहे, ते तुम्हाला काय मिळालं? अहो, ह्योच तर पिक्चर उघडा करायचा असतो त्यांचा. ग्रामसभेत काय ठरलं होतं? 1 कट्टा मतदान द्याच, बरोबर. इलेक्शन दिवशी वेगळा बूथ कुणी टाकला? बरोबर, लक्षात आलंय. हां, 350 मतदान गेलं. 350, माझ्याकडे आकडेवारी आहे. 350 मतदान गेलं. बरं, आता मग पुढच्या इलेक्शनला तुम्ही ठरवायचं ह्यो पिक्चर उघडा कसा करायचा. हे बघा, लोकशाही आहे, मतदानाचा प्रत्येकाला अधिकार आहे. तसंच कोणाला मतदान करायचं ह्यो सुद्धा ज्याचं ते ठरवत असतो. कोणालाही दमदाटी करायची नसती. मागच्या इलेक्शनला काय झालं? बरोबर, मागच्या इलेक्शनला जे झालं ते चुकीचं झालं. मग आता ह्योच पिक्चर उघडा करायचा असतो त्यांचा.